Good morning, guys. Welcome to the daily vlogging day 10 of Just Neil Things. झालेला आपल्याला पाठ. तर आज आहे आपला लंडनला जायचा दिवस. म्हणजे आज रात्री आपली फ्लाईट आहे लंडनची. काहीच पॅकिंग झालेली नाही आहे. घरात फुल पसारा आहे, कारण की कालचे US चे कपडे फुल आता मी धुवून वगैरे आज ते रात्रभर सुकवले वगैरे असं सगळं चालू आहे. त्यात आत्ता एक शूट आलं आहे, जे आजच करायला लागेल, कारण की मला लंडनला गेल्यावर ते करता येणार नाही. तर असं एक गडबडीत आपण आजचा दिवस आहे. कसं जातो आपला आजचा दिवस बघूया. पण फर्स्ट थिंग्स फर्स्ट, कॉफी. आपण काढू शकतो. सगळं सांगू नका इथं थांबा. चाल रोलिंग ठेवतो. काय रे साऊंड इफेक्ट. अरे मरेल रे, मग पोट टाइट झालंय बेंचो गॅसनी. हम लोग दोनों में से किसी का भी ऑर्डर डाल देंगे अपन. प्रॉपर जे हौशी खाणारे असतात ना, असे असं थोडं पोट असं करून त्यांच्याकडे बघायला तसाच आहे. त्यांच्याकडे बघून असं पण गेला. तिकडे यायचं तिकडे नाही. आला आला आला. रोलिंग प्लीज कोणी आता बोलू नका. मी जो बोलल्याने आत काय जातोय. रोलिंगच फक्त वर. हे मोशन आहे ना, फक्त वर. हलका हाताने केलं तरी पण मग आता ऍक्टिंग वाला मग घ्यायचं. आवाज काढून थांब ना. एक वाक्य बोलतो. तीनदा ढेकत थांबवला मी. गेला आता बेंचो. हाय तो नाही तो चांगला मस्त आलेला. Hi guys, welcome to the backpacking session of London trip with Just Neil Things and side niche Riya Pusarkar only in voiceover. अशा पद्धतीने आपली बॅग पॅकिंग झालेली आहे मित्रांनो. 2 बॅगा झालेल्या आहेत आपल्या. एक साईडने ती साईड रिकामी ठेवतो फॉर शूज अँड एव्हरीथिंग. यू नो, तुम्हाला माहिती आहे फुटवेअरसाठी. सो बॅगेच्या ह्या बाजूमध्ये नेहमी रिकामे असतात, कारण की जाताना काही शूज घेऊन जातो, येताना काही घेऊन येतो, आपलं चालू राहतं. तर पॅकिंग झालेली आहे. शूज टाकायचे आहेत आणि पुढच्या तयारीला लागायचे आहे.
सो मित्रांनो फायनली पॅकिंग झालेली आहे. 2 बॅग भरलेल्या आहेत. कॅमेरा वगैरे सगळं पॅक झालेलं आहे. टाईम आहे टू लिव्ह टू लंडन. मग तुला कसं वाटतं मी लंडनला चालेल तर सांग. मज्जा कर. हा जा मज्जा कर. मग आणि मी पण मज्जा करेन. इकडे जा. कशी बघेन आता ते. हा बघेन आता मी मासू. मग तुला माझी आठवण येते की नाही? हा येते की नाही येते आठवण? आता कशी येईल बोल. येईल की नाही येईल आठवण? येईल ऑफकोर्स येईल. मग तू काय करणार? काय करणार म्हणजे प्रश्न रिपीट नको करू. काय करणार म्हणजे तुला फोन करणार. त्रास देणार फोन करून. कशाबद्दलचा त्रास? की माझी बोल. व्हिडिओ कॉल कर. व्हिडिओ कॉलवर पप्प्या दे. हा असा त्रास ना? सारखं म्हणजे तो मग त्रास होतो. कन्वर्ट गोष्ट रिपीटिव्हली व्हायला लागली की ती त्रास व्हायला चालू होते. आणि तो 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 त्रास देतो ते आताच्या आता इकडे मला नाही माहिती. आता मी जरा मोठी झाली आहे. काय झाली? मोठी झाली आता. मी नाही बोलत. म्हणजे ते एखाद्या मुंबईच्या जवळ असतात तर बोलले असते. काय खोटं बोलते का? व्लॉग साठी खोटं बोलते का? रोलिंग नाही बोल तू खरं बोल. काहीही बोलून रोलिंग. ऑफकोर्स रोलिंग आहे. ऑफकोर्स. तुला कसं वाटतं मी आता जस्ट US वरून आलो. 1 दिवस घरी होते आणि लगेच मी आता लंडनला चाललो. काय नाही आपल्याला वेळ मिळाला. सगळे कपडे धुवायला आलेलं. चड्ड्या सगळ्या घेऊन जायला. फ्रेश सेट ऑफ चड्ड्या. ते तुला महत्वाचं वाटतं. चड्ड्या धुवायला मिळाला हे महत्वाचं वाटतं तुला. एक गप. ते बघ तिथे निगेटिव्ह कमेंट्स यायला लागल्या. डिसलाईक्स करायला लागलं. व्हॉट डिसलाईक? लोकांना व्हायला लागलं की मग कळतं बरोबर बोलते की नाही. कशाला आता तुला लाईक 7 दिवसाने शोधायलाच लागणार तसं एक लॉन्ड्रीवर. तिकडे असतात लंडन मध्ये लॉन्ड्री असते. फक्त तुला शोधायला तर लागणार आणि मग जावं लागणार आणि मग त्यात तसं टाकणार पैसे. हॉटेलमध्ये जास्त पैसे होतात. त्यापेक्षा तू घे ना एक मस्त एक्सपिरियन्स तिथे. ते तिकडे असतात म्हणजे खूप असतात. लास्ट टाइम पण मी राहिलो ते वेगळे लॉन्ड्री शॉप असतात. ते जायचे स्वतःची मशीन चूज करायचे आणि कपडे धुवून टाकायचे. तिथे बसून लागतं मशीन होईपर्यंत. एवढा वेळ नाही लागत. पण असं काय नाही. तू दुसरीकडे जाऊन फिरून येऊ शकतो. काहीतरी करून येऊ शकतो तेवढ्या वेळात. मिस्टर बीनचा एपिसोड आहे तसा. मॅगझिन वाचत बसू शकतो. कॉफी पिऊ शकतो. थोडा वेळ असला पाहिजे. बघू. एवढं काय अरे म्हणजे काय ना काहीतरी आम्ही शूट बीट करणार तर ते सतत धावतो. सगळ्यांच चड्डी धुवा सगळं. चड्डीवरती काय आहे एवढं तुझं महत्वाचं? मी बोलतोय काय तुझं चड्डी धुण्याचं चालू आहे? मुद्दाम करते का तू? असं कॉन्टेंट द्यायला लागलीस की काय? हा गरजेचं आहे ना तर काहीतरी. अरे हो माहितीये. त्याच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत चड्ड्या धुण्याच्या पलीकडे. आता काय दुसऱ्यांदा जातात तू? आता एवढं काय नाही. पहिल्यांदा गेलो तेव्हाच सांग ना. तेव्हाच काय हो तेव्हा तर काय हो तेव्हा तर हे काय तुझ्याशिवाय. आता पण कंटाळत येणार आहे. बघेन मी आता. जर एखादं काम असेल तर बरं होईल हातात. ठीक आहे. चल मला पप्पी देन बाय कर. दे दे द्या. बघा बाग म्हणजे इकडचे केस दिसतील. नाही दिसत. दे. हॅलो. शेअर ऑफ द डे मध्ये तुमचं स्वागत आहे. बरेच लोकांच्या कॉमेंट्स मी वाचल्या की त्यांना हा सेगमेंट खूप आवडतोय. खूप छान वाटतंय. आणि एकाची कमेंट होती की त्यांनी नाव पण जे शायर आहेत ज्यांनी शेअर लिहिले आहेत त्यांचं नाव पण सांग. ऑफकोर्स मी सांगणार आहे. पण आता हे शेर असे ज्याचे मलाही नाही माहिती कुठून आलेत. मी कव्वालीमध्ये फक्त ऐकलेत. काय शेरमध्ये
त्या शायरचं पेन नेम पण असतं. तर ते जे आहेत ते मी तुम्हाला सांगेन ऑफकोर्स. आणि मला जेव्हा माहिती असेल की हा शेर कोणाचा आहे तेव्हा मी ते जर मला मिळालं तर मी ते सांगेन. नाही तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगा. देर इज नो सच वन वे, दिस इज टू वे थिंग. तर आत्ता तरी हे खूप मला कव्वालीमधलेच फक्त शेर माहीत आहेत. ज्यांचे शायर कोण आहेत, कारण खूप वेगवेगळ्या शायर लोकांचे शेर एकत्र केलेले आहेत हे, त्याच्यामुळे मला माहिती नाही आहे. ज्या याच्यामध्ये मी सांगेन तो आजचा. आपण आता पुढे जाऊया. त्या कव्वालीतला तिसरा शेर आहे. तिसरा आणि चौथा आज आपण ॲक्च्युली करतो, कारण मला हे दोन्ही आज तुम्हाला सांगावं असे वाटतं, कारण की दोघांचा अर्थ खूप चांगला आहे. तर तो शेर असा आहे की ये जो दीवाने से दो चार नजर आते हैं, इनमें से कुछ साहिब असरार नजर आते हैं. ये जो दीवाने से दो चार नजर आते हैं, इनमें से कुछ साहिब असरार नजर आते हैं. तेरी महफिल का भरम रखते हैं सो जाते हैं, वरना ये लोग तो बेदार नजर आते हैं. मेरे दामन में तो कांटों के सिवा कुछ भी नहीं, आप फूलों के खरीदार नजर आते हैं. हश्र में कौन गवाही देगा मेरी सागिर, सब तुम्हारे ही तरफदार नजर आते हैं. एक सांगतो. ये जो दीवाने से दो चार नजर आते हैं, हे खूप सिंपल आहे. हे जे दोन तीन जे दिवाने दिसत आहेत तुला, ये जो दीवाने से दो चार नजर आते हैं, इनमें से कुछ साहिब ए असरार नजर आते हैं. साहिब ए असरार म्हणजे ओनर्स, ठीक आहे. म्हणजे काही सेठ लोक आहेत, मोठी मोठी माणसं आहेत. सो इनमें से कुछ साहिब ए असरार नजर आते हैं. तेरी महफिल का भरम रखते हैं सो जाते हैं, वरना ये लोग तो बेदार नजर आते हैं. बेदार म्हणजे जे जागरण करू शकतात ना फुल नाईट, म्हणजे न झोपणारी लोक. तर तुझी महफिल आहे म्हणून आम्ही जरा लाज लज्जा ठेवतो, नाही तर आम्ही बेदार लोक आहोत, म्हणजे असं, ठीक आहे. तर ह्याच्या पुढचं आहे मेरे दामन में, म्हणजे माझ्या पदरात, मेरे दामन में तो कांटों के सिवा कुछ भी नहीं, आप फूलों के खरीदार नजर आते हैं. आता मेटाफोरिकली हे असं आहे की माझ्याकडे दुःखाच्या पलीकडे काहीच नाही आहे, पण तू सुख विकत घेणारी वाटतेस. म्हणजे बेसिकली मी जर विकायला बसलोय तर माझ्याकडे तर फक्त काटे आहेत, पण तू फक्त फुलं घेणारी आहेस. फुलं घेणारीस म्हणजे तू माझ्याकडनं काहीच विकत घेणार नाहीस. म्हणजे त्याच्यात खूप अर्थ आहे, तर त्याचं आपण गेलं तर खूप डीप जाऊ. आणि ह्याचा शेवटचा जो दोन हे मिस्त्री आहेत ते खूपच भारी आहेत. हश्र में कौन गवाही मेरी देगा सागिर. तर हे सागिर जे आहे, सागिर त्या शायरचं पेन नेम आहे. तर कधीही गझलच्या लास्ट शेरमध्ये, कुठल्याही गझलच्या, उर्दू गझलच्या लास्ट शेरमध्ये त्या शायरचं नाव असतं, पेन नेम असतं. अशी ती एक पद्धत आहे. तर सागिर नावाचा एक शायर होता. सो हश्र में कौन गवाही मेरी देगा सागिर. हश्र म्हणजे मेल्यानंतरचा जो दिवस असतो किंवा मेल्यानंतरचा जो टाईम असतो, ती जी त्याच्यात भरपूर काय येतं. तुम्ही त्याला अंत्ययात्रा म्हणू शकता किंवा देवाकडे जातानाचा हे म्हणू शकता की तो टाईम म्हणू शकता. तर त्यावेळेला माझी गवाही कोण देणार. हश्र में कौन गवाही मेरी देगा सागिर, सब तुम्हारे ही तरफदार नजर आते हैं. म्हणजे तेव्हाही माझ्यासाठी कोणी येणार नाही, कारण सगळे तुझेच ऐकणार आणि सगळ्यांना वाटणार की तूच बरोबर आहेस. असं ते आहे. मेरे दामन में तो कांटों के सिवा कुछ भी नहीं, आप फूलों के खरीदार नजर आते हैं. हश्र में कौन गवाही मेरी देगा सागिर, सब तुम्हारे ही तरफदार नजर आते हैं. मस्त आहे की नाही. सो तुम्हाला कसा वाटला आजचा शेअर ऑफ द डे, प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आता मी लगेच इकडनं निघतो आहे एअरपोर्टला, कारण आता रात्री फ्लाईट आहे आणि उद्यापासून आपले लंडनचे ब्लॉग्स येतील आणि खूप मजा येणार आहे. लंडनला खूप धमाल मस्ती होणार आहे. सो लेट्स गो. कॉमेंट्समध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला व्लॉग आणि सबस्क्राईब राईट नाव.